स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात एक मोठी अपडेट आहे। जिल्हा परिषदेच्या आधी महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जाते। लवकरच महापालिका आयुक्तांची निवडणूक आयोगासोबत बैठक होणार आहे। महापालिका निवडणूक 15 ते 20 डिसेंबर दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। जिल्हा परिषदेच्या आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे महापालिका निवडणूक आधी लागण्याची शक्यता वर्तवली जाते। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। खरं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका या आधी होतील आणि त्यानंतर महापालिकांच्या निवडणुका होतील असं सध्या बोललं जात होतं। मात्र आता जी महत्त्वाची अपडेट आलेली आहे त्यानुसार जिल्हा परिषदेच्या आधीच महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार असं बोललं जातंय। लवकरच महापालिका आयुक्तांची निवडणूक आयोगासोबत बैठक होणार आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं, काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। महापालिका निवडणूक 15 ते 20 डिसेंबर या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तवलेली आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, खरं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका या आधी होतील असं म्हटलं जात होतं। मात्र सर्वोच्च न्यायालयानं या संदर्भात आरक्षणाची मर्यादा वाढलेली आहे। त्या संदर्भात जो निकाल येणार आहे तो 21 जानेवारीला येणार आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी महापालिकेच्या निवडणुका पुढे लवकरच होतील असा अंदाज वर्तवला जातोय। काय एकूण माहिती आहे? श्वेता, खरं तर निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यान ज्या पद्धतीचा एक कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता त्यानुसार आधी नगरपंचायती, मग जिल्हा परिषद आणि महापालिका असा तो कार्यक्रम होता। परंतु ज्या पद्धतीनं तू सांगितलंस की जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची मर्यादा आणि इतर गोष्टींमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या जातील आणि तत्पूर्वी दुसऱ्या टप्प्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका होतील अशी एक माहिती आता आपल्याला समजते। याच पार्श्वभूमीवरती 15 ते 20 डिसेंबर दरम्यान याचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो आणि त्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच अनुषंगानं राज्य निवडणूक आयोगाकडून 4 डिसेंबरला एक महत्त्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली असून यामध्ये राज्यातील सर्व महानगरपालिका ज्या ठिकाणी निवडणूक होणार आहे त्या महापालिकांच्या आयुक्तांना बैठकीत उपस्थित राहण्याच्या संदर्भातल्या सूचना देण्यात आल्या। त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडनं महापालिका निवडणूक घेण्याच्या संदर्भामध्ये हालचाली सुरू झाल्या असून या संदर्भात सर्व सूचना आणि हरकतींचं 10 डिसेंबर पर्यंत निराकरण करण्यात यावं या पद्धतीचे आदेश सुद्धा देण्यात आले। त्यामुळे राज्यामध्ये लवकरात लवकर महापालिकेच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होईल असंच या सगळ्या बातमीतून आपल्याला सांगता येत आहे। धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय जिल्हा परिषदेच्या आधीच आता महानगरपालिकेच्या निवडणुकांची शक्यता वर्तवली जाते। बैठक सुद्धा होणार आहे आणि त्या बैठकीच्या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय।